सनत कुमार ब्रह्मलोकात राहत असत. एकदा तेही या भागवत कथेचा आनंद घेण्याकरता भारतामध्ये आले होते. यावरून वाटते की या आनंदासारखा आनंद ब्रह्मलोकातही नाही. तेव्हा राजा परीक्षिती म्हणाला, भगवान, मला स्वर्गातील अमृत प्यावयाचे नाही. मी या कथामृताचे पान करीन. 7च दिवसात ज्ञान व वैराग्य अंगी बाणवण्यासाठी ही कथा आहे. ज्ञान व वैराग्य आपल्या आतच आहेत, पण ते झोपलेले आहेत. त्यांना जागवायचे आहे. 7 दिवसातच ज्ञान व वैराग्य यांना जागृत करून भक्तिरस उत्पन्न करावयाचा आहे. यासाठीच ही कथा आहे. असा दुसरा कोणता ग्रंथ नाही की जो 7 दिवसातच माणसाला मुक्ती देईल. सूत म्हणाले, 7 दिवसातच ज्या कथेने राजा परीक्षितीला मुक्ती मिळाली तीच कथा मी तुम्हाला ऐकवितो. ठीक 7व्या दिवशीच परीक्षितीला मृत्यू येणार होता, म्हणून 7 दिवसातच त्याला मुक्ती मिळाली. आम्हाला तर आमच्या मृत्यूचा विसर पडलेला असतो. शुकाचार्यासारखा अवधूत वक्ता व परीक्षितीसारखा अधिकारी श्रोता असला तर 7 दिवसातच मुक्ती मिळाली पाहिजे. वक्ता व श्रोता दोघेही अधिकारी असले पाहिजेत. विजेचा प्रवाह व बल्ब दोन्ही ठीक असले पाहिजेत. वक्ता व श्रोता दोघेही अधिकारी असेल तरच ही कथा मुक्ती देते. कथा ऐकल्यावर परीक्षितीला नेण्यास विमान आले आणि त्याला सद्गती मिळाली. परीक्षिती महाराज विमानात बसून परमात्म्याच्या धामास गेले. आजकाल तर बरेच लोक कथा ऐकतात, पण त्यांना नेण्यासाठी विमान का येत नाही? याचे कारण हेच की वक्ता व श्रोता दोघेही अधिकारी नाहीत. माणूस जोपर्यंत वासनेत फसलेला आहे तोपर्यंत त्याला न्यायला विमान कसे येईल? आणि यदा कदाचित विमान आले तरी त्यात कुणी बसणार नाही. जरी स्वर्गातून विमान आले तरी त्यात बसण्याची माणसाची तयारी कुठे आहे? आम्ही सर्व वासनाने विकाराने बांधलेले आहोत. माणूस पत्नी, पुत्र, धन, घर इत्यादी मध्ये फसलेला आहे. जोपर्यंत ही आसक्ती सुटणार नाही तोपर्यंत मुक्ती मिळणार नाही. ज्याचे मन भगवंतात रंगून गेले आहे त्याच्यासाठी तो जिथे बसेल तिथे मुक्ती आहे. अशासाठी विमान आले तरी काय व न आले तरी काय, ईश्वराशी तन्मयता पावल्यानंतर जो आनंद मिळतो त्यापेक्षा श्रेष्ठ आनंद वैकुंठातही नाही. जय जय रामकृष्ण हरी.